बोला कशामुळे काढायला? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरेभाऊ यांच्या सूचनेवरनं मी माझी आत्या असलेल्या कुमुद अंकाराम यांना विनंती केली की फडणवीस साहेब आपल्या पाठीशी इतक्या भक्कमपणे उभं राहत असताना आपल्याकडनं कुठलीही चुकीची कृती व्हायला नको. वास्तविक पाहता त्यांच्यावरनं आमच्याकडून झालेला हा अन्याय आहे की त्यांना उमेदवारी मिळवून देण्यात आम्ही कमी पडलो, परंतु पक्षाने ज्यांचे प्रवेश घेतले त्या बहुतांश सगळ्या लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केला. अनेकांना संधी मिळाली. त्या ज्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये इच्छुक होत्या त्या ठिकाणी प्रयत्न झाला, परंतु संधी देता आलं नाही. ती वस्तुस्थिती त्यांना समजून सांगितली. कुटुंबाच्या विनंतीला प्रेमापोटी त्यांनी मान्य करून आज विड्रॉ केलेला आहे. स्वतः फडणवीस साहेबांनी आणि पालकमंत्री गोरेभाऊंनी शब्द दिलेला आहे की जो त्यांच्यावरती अन्याय झाला आहे तो येणाऱ्या काळात पक्ष निश्चितच भरून काढेल आणि ती आम्हा सगळ्यांची जबाबदारी असेल. आम्ही सुद्धा त्यांना विनंती केल्यामुळं भारतीय जनता पार्टी सोबत सक्रिय प्रचारात उमेदवार निवडून त्यांचा सिंहाचा वाटेल हा विश्वास मी कुटुंबाच्या वतीने आपल्याला प्रभाग क्रमांक 1 ते 4 कॅमेरा शेवटचे 5 मिनिटं राहिलेले आहेत. इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक अधिकारी क्रमांक 1 याच्या कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. प्रचंड मताने निवडून येण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा असेल इतका मी दोन जागी उमेदवारी अर्ज होता, 10 मध्ये आणि 1 मध्ये. दादा, महापालिकेची निवडणूक पाहिली गेली तर अनेक भाजपाच्या निष्ठावंतांनी जे आहे ते बंडखोरी केल्याचं पाहायला मिळालं. बंद देखील जे आहे ते त्यांनी केलं. हे कुठेतरी बंद थांबवण्यात आलेलं आहे का, काय सांग? बहुतांश सगळ्या निष्ठावंत लोकांना आम्ही तिन्ही आमदारांनी विनंती केली. अनेक लोकांनी माघार सुद्धा घेतलेली आहे. वेळेच्या गडबडीत जरी काही निष्ठावंत किंवा जुन्या सरकारांचे फॉर्म राहिले असतील तर पुढच्या काळात सुद्धा आम्ही त्यांना भेटून विनंती करून त्यांनाही सोबत घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. घडामोडी काल रात्री घडलेल्या होत्या. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही विरोधी एक पॅनल तयार करतोय भाजपच्या विरोधामध्ये. तर प्रभाग क्रमांक 5 ते तुमच्यासोबत ते भाजपमध्ये प्रवेश केले होते आणि त्यांना तिकीट मिळाले, समोरच्यांना मिळालं असं त्यांचा आरोप आहे की तुम्ही 5:30 वाजता एबी प्रभाग 5 मध्ये नाही. त्यांची भूमिका काय ती मी ऐकलेली नाहीये, परंतु कोणी अपक्षाचं पॅनल जरी करण्याचा प्रयत्न करत असेल तर पुन्हा पक्ष म्हणून आम्ही त्यांच्या संपर्कात जाऊन त्यांना सोबत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. आपल्यावरती आरोप लावण्यात सगळ्यात जास्त आपण घेतलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक 1 ते 4 मध्ये निष्ठावंतांना जे इच्छुक उमेदवार आपली उमेदवारी माघारी घेणार आहेत सह अनेकांचे तिकीट कट झालेले आहेत. माझ्या मतदारसंघात सुद्धा जी काही नावं मी दिलेली होती, जी पक्षाला वाटली बदल करावीशी ती पक्षाने बदल केली. हा प्रत्येकाच्या मतदारसंघात झालेला आहे. काही नावं आमदारांच्या आणि शहराध्यक्षांच्या समन्वयाने झालेत, तर काही नावं ही प्रदेशांनी घेतलेले आहेत. धक्का सगळ्यांनाच कमी जास्त प्रमाणात बसलेला आहे, परंतु पक्षाचा निर्णय हा अंतिम असतो. पक्षाने ज्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या सगळ्यांचं आम्ही कमळ चिन्ह प्राधान्य ठेवून काम करू. काल सुद्धा मी भूमिका मांडली होती. सख्खी आत्या जरी दुसऱ्या पक्षातून उभारलेली असेल तर कमळ हाच माझा उमेदवार आहे, ही भूमिका काल स्पष्ट केली. पण मला आनंद आहे की त्यांनी कुटुंबासाठी, विशेषतः स्वर्गीय तात्यासाहेब, स्वर्गीय महेश अण्णांवरती प्रेमापोटी त्यांनी आज माघार घेतली. निश्चितच येणाऱ्या काळात फडणवीस साहेब असतील, पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब असतील, त्यांना आणि मी स्वतः सुद्धा कुटुंब म्हणून त्यांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. कोणालाही दुखवलं सोबत आले. फक्त 2 मिनिटं राहिलेली आहेत. जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक 1 या कक्षामध्ये उपस्थित राहायचं आहे. प्रभाग क्रमांक 1 ते 4 शेवटचा 1 मिनिट शिल्लक राहिला आहे.